इकडे प्रॉपर सेफ्टी लावून मी इकडे बसलेलो. प्रॉपर सेफ्टी वगैरे घेऊनच माणसाला इकडून वरती येत होतो. हा जो पॅच आहे हा प्रॉपर 70 ते 80 फुटाचा आहे. हा जो रस्ता आहे ना, एवढासाच रस्ता आहे इकडे. डायरेक्ट दरी, डायरेक्ट खालती. खूप सांभाळून चालावं लागते. अशा प्रकारे आपला रस्ताच संपत नाहीये. तुम्हाला दिसतंय कशी वाट आहे इकडे ना. खूप डेंजरस आहे इकडून. इथून जर पडला तर डायरेक्ट दरीमध्ये. त्यासाठी हा खूप रिस्की पॅच आहे. अलंगडाच्या टॉपवरती आता आपण आलेलो आहोत. तर आता आपण कुलंगडाच्या माथ्यावरती पोहोचलोय. आता आपण आलो आहोत मदनगडाच्या माथ्यावरती. तर अशा प्रकारे तिन्ही गड आपण एक्सप्लोर केलेले आहे. तर बाबा काय बोलता तुम्ही, कसं वाटतं तुम्हाला इकडे येऊन? खूप सुंदर आहे. नमस्कार दोस्तों, कार्तिक यार फ्रॉम मुंबई विक्रोली. सभी भाई और बंदियों को मेरा नमस्ते. तर सध्या आपण आंबेवाडी या गावामध्ये आहोत, बेस विलेजमध्ये. ठीक आहे, इकडूनच आपला ट्रॅक सुरू होणार आहे. सोबत आपण या बेस विलेजमध्ये एक घर होतं, तिकडे आपण नाश्ता वगैरे केला आहे. आता सध्या टाईम झाला आहे 4:30. ठीक आहे, 4:30 वाजले जातात आणि 4:30 वाजता थोड्या वेळाने आपण ट्रॅकला सुरुवात करूया. हे जे ह्याला कॅराविनर बोलतात आणि ह्याला बोलतात डिसेंडर. याचा उपयोग डिसेंडिंगसाठी होतो, म्हणजे तुम्ही ज्यावेळेला रॅपलिंग करणार आहे त्यावेळेला होणार आहे. हा सगळ्यात जास्त तुम्हाला बघायला मिळणार आहे. तुमच्या हार्नेससोबत हा असलाच पाहिजे आणि हा असणार आहे प्रत्येकाकडे. ठीक आहे, तर आता हा हार्नेस आहे. हे कसं घालायचं वगैरे ते तुम्हाला वरती दाखवलं जाईलच. ज्यांना माहिती आहे त्यांना काय सांगण्याची गरज नाही, पण ज्यांना नाही माहिती त्यांना सांगितलं जाईल कसं घालायचं. फक्त आता इथून तुम्हाला ते कॅरी करायचं व्यवस्थित. ह्याला बोलतात स्लिंग. ही जी पट्टी ही स्लिंग आहे, ही सेफ्टीसाठी असते. तुमच्या ज्यावेळेला तुम्ही एखाद्या एजवरून जात असाल ना, तर त्यावेळेला तुम्हाला हे जो कॅरा आहे ह्याला तुम्हाला हँग करायचं आहे, त्या ह्याला अँकर करायचं आहे रोपला आणि त्याच्यानंतर पुढे जायचं आहे. हा हार्नेस घातलेला असेल म्हणजे ही तुम्हाला सेफ्टी प्रोव्हाइड केली जाते. एवढं सुंदर असे तार आहे पूर्ण आकाशामध्ये पसरलेत. माझ्याकडे त्याच्यासाठी काही शब्द पण नाही आहेत. खूप सुंदर असं दृश्य माझ्या डोळ्यासमोर आहे. हा ट्रेक रात्री 4:30 वाजता अंधारातून सुरू झाला. समोरचा रस्ता दिसत नव्हता आणि इथे सापही बरेच असतात, म्हणून प्रत्येक पाऊल जपून, डोळे सतत जमिनीवर, हातावर टॉर्च आणि मनात एकच विचार, सुरक्षित पोहोचायचं आहे. जागेवर काही अशी दगडं दिसली ती या टायमाला खूप हेल्पफुल होती. जसं की हे चिन्ह आमच्यासाठी एवढं इम्पॉर्टंट होतं, कारण या भर जंगलात जर कोणी हरवलं असतं तर हे एकच आपल्याकडे पर्याय होता, जो आपल्याला प्रॉपर जागेवर नेऊन सोडलं असतं. जंगलात आत जात गेलो तसा साऊंड वाढत गेला. पानांची खसखस, रातकिड्यांचे आवाज आणि मनाच्या कोपऱ्यात एक भीती आणि घाबरण्याचं कारण एकच आहे, ते म्हणजे साप. जसं मी तुम्हाला सांगितलं की इकडे साप खूप असतात, तर इकडे एक पुरुषा नावाचा साप आहे. ते इकडे खूप प्रमाणात आढळतात. तर ते खूप विषारी आहेत आणि त्या सापांच्या भीतीमुळे आपण खूप घाबरून जंगल पार करत आहोत. तर अशा अंधारातून आणि जंगलातून फक्त लाईट आणि हिंमत घेऊन AMKची खरी जर्नी सुरू झालेली. रात्रीची सकाळ झाली आणि माझी हालत खराब झाली. महाराष्ट्राचा त्रिकूट म्हणजेच महाराष्ट्राचा सर्वात डिफिकल्ट ट्रॅक AMK आता माझ्या डोळ्याच्या समोर होतं. मला एक विचारायचं आहे, हे कसली झाड आहेत?
कारवी. विषय का विषय खोल आहे. हे चल ना भाऊ, चला. फक्त इकडे दरी दिसते मला. मित्रा, याला क्षणभर विश्रांती नाही बोलत, ह्याला बोलतात सह्याद्रीचं सुख. नाही, आम्ही ह्याला क्षणभर विश्रांती बोलतो आणि सह्याद्रीचं सुख टॉपवर गेल्यावर भेटतं. चला चला रे. नाव इट्स माय मिशन टू फाइंड. नाव विसरलो. पुरुषा साप. फक्त दिस, बाकी काय नको करू. दम लागला रे. हालत अशा प्रकारे खूप खराब झाली आहे आणि सध्या आपल्याला ब्रेक घ्यायला लागतोय पाणी पिण्यासाठी. अजून फक्त 5 मिनिट. फक्त 5 मिनिट. हां, 5 मिनिटं करत आता मी आलो आहे अलंगडाच्या या रॉक पॅचवरती, जिकडे खाली पाहायची हिंमत नाही आणि वरचंही दिसत नाही. इकडे मला माझ्या उंचीपेक्षाही जास्त वरती चढायचं होतं. इथे एक चूक म्हणजे फक्त पाऊल चुकणं नाही, इथे एक चूक म्हणजे कंप्लीट स्टोरी ओव्हर. श्वास वाढतोय, हात घामाने स्लिपरी, पण मन एवढंच म्हणतंय पुढे जा. 1 स्टेप 1 ग्रीप आणि अलंग माझ्या हातात. कारण इकडली दगडं जी आहेत ती बोलत नाही, डायरेक्ट ठोकतात. दगडांची इथे रांग आहे सगळी पूर्ण. चढायला खूप डिफिकल्ट आहे. ठीक आहे, तर जेव्हा तुम्ही चढत असता तर तुमचा फोन वगैरे तुम्ही सोबत घेऊ नका. मी घेतलाय कारण मी एका साईडला उभा आहे. त्याच्यानंतर मी फोन हातामध्ये घेतलाय. तर तिकडे हा माझ्या मागे आहे अलंगड. ठीक आहे, आणि तिकडेच अलंगडाच्या इकडे शायद इकडे दिसत असेल, इकडे आपल्याला आता क्लाइम्बिंग करायची आहे. पुढे जाऊन तिथे क्लाइम्बिंग करणार, तिकडे गुफा आहे. ठीक आहे, तर त्या गुफेमध्ये तुम्हाला जाऊन तिकडचा मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. खूप थकलो यार, अतिशय. खूप म्हणजे खूप मजा. आता मी पोचलो आहे अलंगडाच्या या गुफेत. बाहेर जंगल, धोका, उंची, पण इथे फक्त विश्रांतीचा श्वास. प्रत्येकाची अवस्था सारखीच. पाय दुखलेले, शरीर तुटलेलं, पण चेहऱ्यावर शांतता. कारण आपण इथे पोचलोय. इथे कोणी प्रो नव्हतं, कोणी हिरो नव्हता. सगळे फक्त प्रवासी होते, थकलेले पण खुश. खरी परीक्षा तर माझी आता सुरू होणार होती, कारण इकडून मला क्लाइम्बिंग करून वरती जायचं होतं. हा पॅच लहानच होता, बट याच्या नंतरचा येणारा पॅच खूप मोठा होता आणि मी क्लाइम्बिंग इकडे चालू केली माझी. हा पॅच तर खूप सिंपल होता. पिक्चर तो अभी बाकी आहे. जेव्हा मी क्लाइम्बिंग पूर्ण केली, इकडे ड्रोन वगैरे उडत होता. गर्दी असल्यामुळे आम्ही सगळे साईडलाच उभं होतो. मी तुम्हाला एक ड्रोनचा एक शूट दाखवतो की क्लाइम्बिंगचा ओरिजिनल पॅच किती मोठा आहे. हाच तो पॅच. आणि इकडे हाल तर या लोकांची आहे ज्यांना चढता येत नव्हतं, त्यांना हे वरती खिचत होते. या जोर लगा के हैशा, आणि मी माझी क्लाइम्बिंग सुरू केली. ही क्लाइम्बिंग म्हणजे माझा प्रवास संपला नाही, अजून मला खूप वरती जायचं होतं. मी तुम्हाला एक प्रॉपर ड्रोन शूट दाखवतो की अजून किती वरती जायचं आहे मला. क्लाइम्बिंग करतानाच माझ्या बोटाला लागलं होतं आणि हा दादा माझ्यासाठी पहाडी औषध शोधत होता. त्याला ते औषध भेटला, त्यानंतर त्याने ते माझ्या बोटाला लावला
आणि तिकडेच माझं रक्त वगैरे जे बंबाळ होतं ते थांबलं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आता अलंगगडावरती आहोत. आणि अलंगगडावरती आलो याचा अर्थ असं नाही आहे की आजचा प्रवास आपला इकडे संपत आहे, कारण समोर अजून इकडे तुम्हाला मी दाखवतो, इकडे अजून केव्स वगैरे आहेत आणि माझ्यासोबतचे सगळे माझे ट्रेकर्स मित्र पुढे चालत आहेत. सो बाकी काही अजून मागे येत आहे. आपण इथपर्यंत जाऊया पुढे आणि त्याच्यानंतर खूप मज्जा. अजून आपल्याकडे 2 दिवस आहेत. इकडे तुम्हाला पाण्याचे अवशेष पण बघायला मिळतील. म्हणजे इथे मी खूप लोकांना बघितलं बॉटलमध्ये भरून पाणी घेऊन जात होते. हेच पाणी, हे पाणी बोलतात की स्टील आपण पिऊ शकतो. आता या पाण्यामध्ये किती हे आहेत, काय बोलतात, मासे आहेत छोटे. तरी सगळे लोक हे पाणी बॉटलमध्ये घेतात आणि पितात. हे इकडे अजून एक गुफा आणि हे राजवाड्याचे अवशेष असावे. कृपया करून तुम्ही इकडे जेव्हा वरती येता तर असे प्लास्टिकच्या बॉटल्स इकडे तिकडे टाकू नका, कारण एवढ्यावरती साफसफाई करायला कोण येणार नाही. आपल्या सह्याद्रीची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे. खूप मजा येते या गड एक्सप्लोर करायला. ॲडव्हेंचर माझ्या आयुष्यात केलेला हा पहिला ॲडव्हेंचर असेल जिकडे प्रॉपर मी क्लाइम्बिंग केली. अजून रॅपलिंग बाकी आहे, खाली उतरायचं आहे. खाली उतरणार तेव्हा जाऊन जेवण भेटणार. अजून जेवण पण बाकी आहे. आता मी टॉपवरती जातो. टॉपवरती गेल्यानंतर तिकडे जर काही असेल तर आपण त्याचा व्हिडिओ काढूया, ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण खाली उतरायला सुरुवात करूया. दिसतोय का, एक चुकीचा पाय डायरेक्ट माणूस स्वर्गात. जे एक पाऊल टाकताना विचार करावा लागतो. आणि सर्वात मोठा सीन असा झालाय, माझ्या शूजने जीव देऊन टाकलाय. तर आता मला नाही माहीत हे शूज जास्त वेळ टिकतील. हा बघा, हा समोर आहे ना, तो आहे मदनगड, ठीक आहे. तर आपण आता 12 वाजता थोडं जेवण वगैरे करूया. त्याच्यानंतर मग या मदनगडावरती आपण जाणार आहोत. आणि आपण मदनगडावरती नाही, आपण जाणार आहोत कुलंगडावरती, ठीक आहे. आणि कुलंगडावरतीच आपला रात्री स्टे असणार आहे. अशा प्रकारे आपला रस्ता संपत नाहीये. तुम्हाला दिसतंय की कशी वाट आहे इकडे, ठीक आहे ना. तर थोडा जरी पाय सटकला तर आता मी काय सांगू तुम्हाला. आणि मग वरच्या साईडला बघूया आपण अजून आपल्याला काय काय बघायला भेटतंय. आजचा पूर्ण दिवस आपण असा एक्सप्लोर करता आता आपल्याला किती वाजले, 11:30 झाले आपल्याला. आपण अलंगगडाच्या टॉपवरती आलो होतो 10 वाजता आणि 1.5 तास झाला अजून आपण एक्सप्लोरच करतोय. मला रस्ता संपतच नाही आहे वरती. आता अजून वरती जायचं आहे. थोडंसंच बाकी आहे. त्याच्यानंतर आपण प्रॉपर टॉपवरती जाऊन पोचणार, अलंगगडाच्या टॉपवरती.
अलंगडाचा प्रवास माझ्यासाठी एकदम बेस्ट होता, एकदम म्हणजे एकदम बेस्ट. सर्वात पहिले तर काय झालं होतं माहिती आहे, मी जेव्हा आलो होतो तेव्हा 10-12 जण माझ्यासोबत अननोन लोक होते. ठीक आहे, तर त्या अननोन लोकांसोबत कसं राहणार, कसं बोलणार, ते लोक काय अशी मला ट्रीट करणार, काय करणार, म्हणजे एकदम थोडंसं असं कठीण वाटत होतं. बट जेव्हा मी इकडे अलंगडावर आलो, त्या लोकांचे एक दुसऱ्यांसोबत म्हणजे एक बॉन्ड होती. परत एक दुसऱ्याला सपोर्ट करणं. परत मी जेव्हा रॅपलिंग करत होतो, जेव्हा क्लाइम्बिंग करत होतो तिकडे त्यांनी मला म्हणजे मलाही गोष्टी माहिती नव्हत्या. आता हे हार्नेस वगैरे बांधायचं मी तर कधी बांधला नव्हता, हे पहिल्यांदा मी बांधलं आहे. बट ते काय सांगू एक्सपिरियन्स, अक्षरशः ना माझ्या हात असे एकदम लाल लाल झालेले, फोर आर्म्स पण एकदम टाईट झालेले. ते वरती चढा असं करून. तेव्हा जेव्हा क्लाइम्बिंग करत होतो तेव्हा माझ्या बोटाला पण काहीतरी ते रस्सी होती, ती रस्सी ती लागली मला. त्याच्यानंतर मग ते एक दादा होता, त्यांनी तो काहीतरी पाला आणला आणि त्याचा रस वगैरे काढून माझ्या बोटाला लावला. तर ठीक आहे, एकदम ब्लड वगैरे सगळं बंद झालं त्याचं. बट एवढी मजा आली, मी अपेक्षा केली नव्हती. हां चला ठीक आहे, मान्य करतो की मी खूप दमलो आहे. बट खूप मज्जा. इकडे तुम्ही बघू शकता, इकडे भिंती आहेत थोड्या. ठीक आहे, ते राजवाड्याचे अवशेष आहेत. कसं गोष्टी टिकवून ठेवल्या नाही आहेत, त्यामुळे ना सगळ्या गोष्टी म्हणजे आता त्या नाहीशा होत आल्या. ठीक आहे, तर असं काही चांगली गोष्ट तर नाही आहे ही म्हणा, कारण लोक येतात. आपला इतिहास आपण जपला पाहिजे पहिली गोष्ट तर, बरोबर ना. मी आतापर्यंत इतक्या वरती आलोय मी तुम्हाला सांगू पण शकत नाही. तुम्हीच विचार करा, 5 तास लागले मला. ठीक आहे, मी केदारनाथचा पण ट्रेक केलेला. केदारनाथला मला 12 तास लागलेले आणि हा 5 तास इथे लागले. पण केदारनाथला पण खूप दम लागलेला, बट इकडे पण आता मला खूप दम लागला आहे. तुम्हाला दाखवतो, हे इथून दिसणार नाही बट मला माझ्या डोळ्याने दिसतं आहे. खूप खालती आहे. अजून आजचा एक दिवस आहे जो आम्ही केला. परत आता एक मदनगडावरती पण जायचं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं है ना. कुलंगडावर जायचं आहे, मग येताना आम्ही मदनगड करणार. ठीक आहे, म्हणजे अजून 2 गड माझे बाकी आहेत. तर खूप मज्जा आपण करणार आहोत. मजा नाही तर माझी हालत खराब होते. बट ठीक आहे, आता आपल्याला करायचं आहे. बोलतात ना, मनामध्ये विश्वास ठेवला आहे तर आपण करूनच दाखवणार. आणि सर्वात बेकार गोष्ट तर ही झाली आहे, मन बोलते ही करत राहा, पायाने रेजिग्नेशन टाकून दिलं आहे आणि आत्मा बोलते भाई खालती येऊन भेट मला. गजब सिनेरिओ, गजब आहे भाई. ही एकच भिंत, आता इकडे ही एकच भिंत. हे एका टायमाला हा इकडे राजवाडा होता. ठीक आहे, असं मी ऐकलं आहे की जे ब्रिटिश कालीन लोक होते त्यांनी हे सगळं तोडून वगैरे टाकलं, म्हणजे इकडे बॉम्ब वगैरे फोडले. आता एक्झॅक्टली मलाही माहीत नाही की काय झालं होतं, बट असे आता मला ते सांगत होते येताना. चला मग आता मी जातो खाली. पहिले तर माझे साथीदार शोधतो कुठे गेलेत, कारण मला असं वाटतं या गडावर मी एकटाच आहे. इकडे कोणच नाही दिसत आहे मला लांबपर्यंत. कोण दिसतंय तुम्हाला? नाही दिसत आहे, मलाही नाही दिसत आहे, म्हणून मी आता पळतो बाबा. बाय बाय. तर आपण अलंगडावरून रॅपलिंग वगैरे करून खाली आलो आणि त्याच गुफेमध्ये आपण जेवलो, थोडा आराम केला. त्यानंतर आपण आपला प्रवास चालू केला कुलंगडासाठी. तर म्हणजे आता आपण चाललोय कुलंगडाकरिता. मदनगड आहे तो आपण उद्या करू. अलंगडे आपण थांबून मस्त जेवण वगैरे करून घेतलंय. आता आपण पुढे जाऊया आणि तिकडे जाऊन आपण आपला जो काय स्टे वगैरे आहे आपण त्याची तयारी करूया. ठीक आहे, तर इथे रस्ता खूप कठीण आहे, तर मी ब्लॉग माझा बंद करतो. जमेल तर दाखवेल पण पुढे, बट पहिले मी पोचतो तिकडे, कारण हा पॅच जो आहे तो खूप डेंजरस आहे.
याच पॅच बद्दलची मी गोष्ट करत होतो. तुम्ही इथून बघू शकता की खूप डेंजरस आहे. इथून जर पडला तर डायरेक्ट दरीमध्ये. त्यासाठी हा खूप रिस्की पॅच आहे. इकडे तुम्ही बघू शकता, चालायला मला फक्त एवढीच जागा भेटते. ठीक आहे, इथून रस्ता बघा पुढे. थोडा जरी माझा पाय स्लिप झाला किंवा माझ्याकडनं काही चुकी झाली, माझं काय खरं नाही. हा इकडे माझ्या मागे हा मदनगड आहे. आणि आम्ही इथून पुढून सरळ रस्ता आहे ना, इथून पुढे जाणार. तिकडे आम्हाला भेटणार कुलंगड. कारण आजचा आमचा स्टे आहे कुलंगडवरती. आता जर मदनगडवरती गेलो, तिथे खूप लोक आलेत है ना. आणि कसं आहे, मग तिकडे आम्हाला झोपायची पण जागा भेटणार नाही, प्रॉपर स्टे वगैरे काय भेटणार नाही. म्हणून आम्ही डिसाईड केलं की जायचं कुलंगवरती. कारण सहजा कुलंगवरती कोण जाणार नाही, कारण तो रस्ता आणि ट्रेक पण खूप इझी आहे. शाळेत आम्ही संध्याकाळपर्यंत पोहोचू, सनसेट वगैरे बघू तिकडे. ठीक आहे, हा होता अलंगड. आता जो मागे दाखवला तो मदनगड. आता इथून पुढून जाऊ तो कुलंगड. इकडून पण अजून आपल्याला पुढे जायचं आहे. हा पुढचा जो रस्ता आहे, हा पूर्ण पॅच पण एकदम खूप डेंजरस आहे. तर आपल्याला इकडून पण सांभाळून चालायचं आहे. कुलंगडाचा डेंजरस रोड पार करून सध्या आता आम्ही आलो आहे कुलंगडाच्या पायथ्यापाशी. ठीक आहे, फायदा एवढा थकलो मी की मला सपोर्ट घ्यावा लागतो आता. खूप हालत खराब झाली आहे. इकडे पायथ्यापाशी आम्ही आलो आहे आणि ते पायथ्यापासून सीड्या चालू झाल्या आहेत. तर रात्रीचं जेवण वगैरे सगळं आपलं गडावरतीच होणार आहे. त्यासाठी सगळे लाकड्या वगैरे जमा केलेत वरतीच गडावरती. मस्त काहीतरी स्पेशल जेवण बनवू, खाऊ वगैरे आणि सूर्योदयाचा आपण अनुभव घेऊया. सगळ्यांकडे लाकडं आहेत सगळ्यांकडे लाकडं आहेत. माझ्याकडे पण आहे. आता आपण वरती जाऊया. इकडे हा आहे कुलंगड. ठीक आहे, आणि या टॉपवरती आपण गेल्यानंतर एक मोकळा आणि मोठा श्वास घेणार आहोत. लीडरला सनसेट बघायचा आहे. 15 मिनिट बोलून अख्खा 2 तास चालवलाय आणि याला सनसेट बघायचा आहे. तर असे लाकडं वगैरे घेऊन सगळं आम्ही चाललोय गडाच्या वरती. कारण वरती लाकडं वगैरे भेटणार नाही, तर जेवण वगैरे बनवायला काय ना काय पाहिजे की नाही, बरोबर ना. तर हे सगळं आम्ही असं लाकडं वगैरे सगळं वरती घेऊन चाललोय. कारण इकडे वरती गॅस वगैरे तर नाही आहे आणि कोणामध्ये ताकद नाही आहे की एवढ्या वरती गॅस उचलून आणायला. आणि थंडी असल्यामुळे आम्ही हे शेकोटी करण्याकरिताही घेऊन चाललो आहे. जस्ट फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. वरती हा पॅच खूप खतरनाक आहे, तर मी व्हिडिओ ते बंद करतो आणि पहिले वरती चालतो. तर आपण भेटूया वरती. चला, बाय बाय.
तर आता आपण कुलंगडाच्या माथ्यावरती पोहोचलोय आणि आता आपल्याला इथे स्टे करणार आहे. जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं, तर आपल्यासोबत भटक्या सौरभ, त्याचं यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही पाहू शकता. तर तो आता आपल्याला टेंट कसा लावायचा शिकवणार आहे. 2 मिनिटात. ठीक आहे, 2 मिनिटात चॅलेंज लावलाय. मी टाइम लावणार, तो टेंट लावणार, बट त्यासोबत मला तो शिकवणार पण. तो 2 मिनिटाचा टाइम घेणार आहे. ठीक आहे. आणि जर इकडे तुम्ही पाहिलं तर आता सनसेट होतोय. ठीक आहे, तर प्रेम असा सनसेट आपण बघू. तुम्ही नका बघू, मी बघणार. बिकॉज ऑफ रिझन इकडे सगळीकडे आता धुकं पसरलंय, तर त्याच्यामुळे तो सनसेट प्रॉपर दिसणार नाहीये. टेंट लावायला अजूनपर्यंत हवी तशी जागा आपल्याला भेटली नाहीये, सो ती जागाच आपण शोधतोय. सनसेट तुम्ही बघितला नसेल, कारण मी सांगितलं तुम्हाला खूप धुकं होती. आता रात्री किती थंडी असणार आहे मला ते बघायचं आहे. तुम्ही बघू शकता मागे माउंटन्स, डोंगरच डोंगर सगळीकडे. तर सांगितल्याप्रमाणे आपल्याला आता सौरभ दादा सांगणार आहे की टेंट कसा बांधतात. ठीक आहे, हे 2 हे घ्यायचे तारी आहेत त्याची. ओके. नंतर बाजूला कर तारी. या 2 स्टिक आहेत त्याच्या. ठीक आहे, या त्या स्टिकमुळे ते बाजूला. प्रॉपर टेंट उभा राहील. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रॉपर प्रोसिजर तुम्ही बघू शकता की कसा दाखवतोय तो. ठीक आहे, त्याने टाईम मला दिलेला 2 मिनिटाचा आणि 2 मिनिटात प्रॉपर टेंट बांधून होणार आहे. आणि एक मोठा स्कॅम झाला, फोनचा डिस्प्ले गेला. AMK आठवण राहणार आहे मला. महागात तर नाही पडला, आठवण राहील मला. टेंट वगैरे बांधून घेतल्यावर आता आपण सुरू केली जेवणाची तयारी. एवढी थंड थंड हवा चालू होती आणि त्या थंड हवेसोबत भेटणार होतं आपल्याला हे गरमागरम जेवण. तुम्ही वाईब समजू शकता का इकडली काय असेल. रात्रभर आमची हसी मजाक चालू होती. कुणी गप्पा मारत होतं, कुणी ताऱ्यांकडे बघत होतं, कुणी फायर जवळ बसून जोक्स मारत होतं. ट्रॅकमधला असा हलका पण खरंच वेगळाच असतो. रात्रीची थंडी वाढत होती पण मन मात्र फुल वार्म होत होतं. ग्रुप वाईब आणि हा अनुभव. शेवटी सगळे आपापल्या टेंट्समध्ये गेले. स्लीपिंग बॅगमध्ये शिरलो आणि 2 मिनिटात झोपून गेलो, कारण उद्या पुन्हा पुढचा पर्वत आपली वाट बघतोय. शुभ सकाळ मित्रांनो. कुलंगडावरती आपण पूर्ण रात काढली आहे. पूर्ण रात्री खूप थंडी होती, त्याच्यामुळे कधी झोप लागली काय समजलंच नाही. सर्वात पहिली गोष्ट, आता उठल्यानंतर मस्त चाय वगैरे सगळी झाली आहे. आम्ही सकाळचा नाश्ता वगैरे करून आम्ही इकडून निघू मदनगडासाठी. आम्ही विचार करतोय की अलंगडाकडेच आम्ही आमच्या बॅगी ठेवू, मग तिकडून आम्ही दुसऱ्या रस्त्याला जाऊन मदनगडाकडे पोहोचू. ठीक आहे. प्राचीन काळाच्या टाक्या आणि त्याचा उपयोग आजही होतोय आपल्याला. आपण पाणी वगैरे सगळं भरलंय आणि आता इथून आपल्या कुलंगडापासून परतीचा प्रवास आपण सुरू करूया. कुलंगडावरचा एक अजूबा, ही घुबडासारखी दिसणारी फ्रेम खूप फेमस आहे. तुम्हाला इथे दाखवतो. हा एवढूसा तिथे रस्ता आहे आणि इकडून डायरेक्ट दरी. तर तुम्ही विचार करा, एक एक पाऊल किती विचारपूर्वक टाकावं लागेल. या साईडला तुम्हाला दिसत नसेल, बट फक्त हा जो रस्ता आहे ना, एवढासाच रस्ता आहे इकडे. डायरेक्ट दरी, डायरेक्ट खालती. बाय मिल गया. अरे वापस. बाय मिल गए. We are back. वापस से भेंट मुलाकात हमारी हो गई. सही है भाई. फिजू भाई इज द
भाई एक बार फिर से भाई के साथ मिल गए, वापस से भी ट्रेन में मिलते। चल ब्रो. चलो चलो भाई एन्जॉय. ही मुलं भेटण्याचं कारण म्हणजे मी जेव्हा येत होतो कसाराच्या गाडीने. आज ट्रेन में मिले, इनका सफर मेरे साथ कसारा तक होने वाला है. कसारे के बाद देखेंगे कि ये लोग मुझे फिर ऊपर मिलते हैं या नहीं मिलते हैं. तेव्हा हे मुलं माझ्यासोबतच होती. येताना त्यांनी पण खूप माझ्यासोबत मस्ती केली आणि बरं वाटलं त्यांच्यासोबत टाईम घालवून. द लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन. बाबा काय बोलता तुम्ही, कसं वाटतंय तुम्हाला इकडे येऊन? खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे. कारण सगळ्यांची स्वप्ननगरी असते की AMK करू, अलंग मलंग पुळण. हा जर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही आय बटनवर क्लिक करू शकता. तर हा तुम्हाला व्हिडिओ पूर्ण भेटेल. मी हा व्हिडिओ वेगळा अपलोड केला आहे, नाहीतर हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता. सो गाईज, आता इकडे माझ्या मागे मदनगड आहे आणि आपण आता चाललो आहे मदनगड एक्सप्लोअर करायला. तिकडे जाऊन आपल्याला क्लाइम्बिंग रॅपलिंग वगैरे करायची आहे. तर तुम्ही हा रस्ता बघू शकता. जेवढा डेंजरस रस्ता कुलंगला जाण्यासाठी होता तेवढा डेंजरस रस्ता आता मला इथे पण पुढे दिसतोय. तर आपण आता मदनगडाच्या पायथ्याशी आलो आहोत आणि इकडून शिड्या आहेत आपल्याला इथे वरतून क्लाइम्ब करायला. तर याच रस्त्याने आपल्याला पुढे जाऊन वरती सेटअप करतात आहे, तो सेटअप आपल्याला बघायचा आहे. मदनगडाचा सर्वात डेंजरस आणि खतरनाक असणारा रूट, जिकडे पाय सटकला की डायरेक्ट देवाघरी. सेफ्टी वगैरे तर प्रॉपर होती, बट काय करणार, मरातल्या कोपऱ्यात कुठे ना कुठे तर भीती असणारच. आता तुम्हाला या पायऱ्या दिसत असतील, या मदनगडाकरिता आहेत. आणि या पायऱ्या जेव्हा मी बघत होतो तेव्हा मला अक्षरशः असं वाटलं की या पायऱ्या म्हणजे स्वर्गाच्या सुंदर अशा पायऱ्या. कारण याच पॅच नंतर आपल्याला क्लाइम्बिंग करायची होती आणि ही क्लाइम्बिंग म्हणजे आपली शेवटची क्लाइम्बिंग असणार होती. आपण मदनगडाची क्लाइम्बिंग करून इकडे वरती आलोय. इकडे प्रॉपर सेफ्टी लावून मी इकडे बसलेलो. प्रॉपर सेफ्टी वगैरे घेऊनच माणसाला इकडून वरती येत होतो. हा जो पॅच आहे हा प्रॉपर 70 ते 80 फुटाचा आहे. आता शेवट आपला आहे काका आहेत ते, ठीक आहे, ते वरती येतील तिकडून. त्याच्यानंतर मग आपण इकडून मदनगड एक्सप्लोअर करायला जाऊया. आणि इकडे जर तुम्ही येत असाल तर कृपया करून एकटाही कधीच येऊ नका. काही असेल तर तुम्ही तुमच्या आसपास तुमच्यासोबत एक्सपर्ट असेल तर त्याच्यासोबत या, किंवा हे व्हॉलेंटियर आहेत ते इकडेच राहतात गावात खालती बेसला, तर तुम्ही त्यांना मदनगडासाठी असणाऱ्या या पायऱ्या. आणि माझ्या समोरच एक व्ह्यू आहे, तो आहे अलंगगडाचा. पूर्ण चंद्रकोर शेपमध्ये असलेला अलंगगड. तर मित्रांनो, आपण आपली सुरुवात केली होती अलंगगडापासून. त्याच्यानंतर आपण केलं कुलंगड आणि आता आपला शेवटचा किल्ला जो आहे तो म्हणजेच मदनगड. तर रियालिटी अशी आहे की AMK म्हणजे काय नक्की, तर अलंग, मदन, कुलंग याच त्या तिन्ही अशा लाईनीशीर आहेत ते 3 किल्ले. बट आम्ही सर्वात अगोदर केलं अलंग. तर त्याचं कारण काय होतं
की खूप सारे ट्रेकर्स लोक आले होते, तर सगळ्यांना वरती स्टे करायचा असतो. त्यामुळे आम्ही आमच्या प्लॅनिंगनुसार केला. ज्यावेळेस सगळे मदनवरती स्टे करत होते, आम्ही कुलंगला स्टे केला. आणि आता आम्ही मदनगडावरती आहोत, तर इकडे आमच्याशिवाय कोणीच नाही. कारण सगळे आज गेलेत कुलंगडावरती. दॅट इज द रिझन ओनली. आम्ही आमच्याप्रमाणे प्लॅन केला, ठीक आहे. बट प्रत्येक गोष्ट एवढी चांगल्या प्रमाणे आम्हाला एक्सप्लोअर करायला मिळाली हे कधी एक्सपेक्ट केलं नव्हतं आम्ही. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत मदनगडाच्या माथ्यावरती. तर अशा प्रकारे तिन्ही गड आपण एक्सप्लोअर केलेले आहे. तर या गडावरती जास्त अशा काही गोष्टी आहे नाहीत. इकडे माझ्या मागे एक पाण्याची टाकी आहे आणि गुफा आहे आणि एक नेड आहे जे पर्वताच्या मधून गेलेलं. सर्वात जास्त म्हणजे इकडे लोक काय येतात इथे, म्हणजे या मदनगडावरती काय ॲक्च्युअल असं बघण्यासारखं. तर सेम डायरेक्ट माझ्या मागे व्ह्यू आहे चंद्राच्या शेपमध्ये असलेला अलंगड. या गडावरनं मला प्रॉपर सगळी गडं दिसतील मी अजून जर टॉपवरती गेलो तर. आता समोर माझा अलंगड आहे, मी आहे आता मदनगडावर आणि याच्याच मागे आपल्याला दिसणार कुलंगड, जो आपण काल रात्री तिकडे आपण स्टे केला होता. तर मित्रांनो, चला आपण तिकडे पुढे जाऊया, तुम्हाला मी गुफा वगैरे दाखवतो. तर मित्रांनो, ही आहे आपली पाण्याची टाकी. आपल्याला हेच पाणी प्यावं लागणार आहे आणि सगळे जेवढेही लोक इकडे येतात त्यांना पण हेच पाणी प्यावं लागतं. आणि हे पाणी एवढं नीट अँड क्लिअर आहे ना, मी काय सांगू तुम्हाला, एकदम बेस्ट. पाणी खूप इम्पॉर्टंट आहे आयुष्यात. तर जेव्हा तुमच्यासमोर असेल तर आणि अशा ठिकाणी असाल तर तुम्ही कधीच मना करू नाही शकत त्या पाण्याला. तर आता हे आमच्यासाठी एक संजीवनीपेक्षाही कमी नाही आहे. तर मी जसं तुम्हाला खालती पाण्याच्या टाक्या दाखवला आणि मी गुफाबद्दल बोलत होतो, ती गुफा माझ्या मागे. मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो की त्या गुफामध्ये काय आहे आणि ती गुफा कशी आहे. तर ही ती गुफा. आवाज कसा घुमतोय माझा. ही ती गुफा आहे प्रॉपर. तिकडे रात्री सगळे स्टे वगैरे करतात. म्हणजे जे मी तुम्हाला सांगत होतो की मदनवरती लोक येऊन राहिलेत काल रात्री, तर त्यांनी इकडे स्टे केला असेल आणि बाकी इकडे कुठे त्यांनी टेंट लावला असेल तर टेंट लावून त्यांनी त्यांचं स्टे केला असेल. आता आपण जाणार आहोत टॉपवरती एकदम. तर तिकडून नंतर पुढे आपण आपल्या परतीचा प्रवास चालू करणार आपल्या बेस विलेजकडे. मदनगडाच्या सर्वात वरती आपण टॉपवरती सध्या आहोत. तुम्ही बघू शकता माझ्या मागेच आहे अलंगड आणि आता आपण आहोत मदनगडावरती. आणि हा सेम माझ्या मागे आहे कुलंगड. आणि तिकडूनच जर तुम्ही थोडं अजून पुढे बघाल तर आता सध्या धुकं असल्यामुळे तुम्हाला दिसणार नाही. त्या साईडला एक रतनगड आहे आणि तुम्हाला इकडून मी दाखवतो, इकडून कळसुबाई पण आहे. कळसुबाई म्हणजेच महाराष्ट्राचा सर्वात उंच शिखर. आणि तुम्ही जर या साईडला बघाल तर तुम्हाला इकडे विश्रामगडही दिसून येईल. तर मित्रांनो, आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया. मागे सगळे माझे मित्र जे आहेत, आता तर मित्र झाले, सगळे अननोन होते, सगळे मित्र झाले, ते लोक मस्ती करतात. आता आम्ही परतीचा प्रवास आमचा सुरू केला आहे. जीवाचे हाल करून कंप्लीट केलेला हा AMK अलंग मदन कुलंग ट्रॅक. अतिशय भारी खूप मजा आपण केली आहे. आता खाली आपण बेस विलेजला जाणार. तिकडेच आपल्यासाठी जेवण वगैरे असेल, ठीक आहे. ते जेवण वगैरे खाऊन आम्ही मुंबईला परत निघू. सुख म्हणजे काय असतं, सह्याद्रीमध्ये या आणि बघा तर तुम्हाला समजेल सह्याद्रीचं सुख काय आहे ते. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की शेअर करा. आणि इकडे जर यायचं असेल तर कुठल्या तरी एक्सपर्टसोबत या, किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं तसं इकडे व्हॉलेंटियर लोक आहेत, तुम्ही त्यांच्यासोबत येऊ शकता. जीवाचे हाल तर झाले, पण जी मजा मला या गडावरती आली ती आता मला माहीत नाही की नेक्स्ट आता कुठल्या गडावरती येणार. तर आपल्याला रॅपलिंग करून परत या गडाच्या खाली जायचं, कारण आता आपण मदनगडाच्या टॉपवरती आहोत. तर रॅपलिंग वगैरे करून खाली जाऊया आणि तिकडूनच आपण आपल्या बेस विलेजला जाऊया.
तर ब्लॉगला आपण इकडे संपवूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, बरोबर ना. तो सभी भाई और बंदियों को बाय बाय.